नमस्कार, मी रोहित पवार नुसता फिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यामधून स्वागत करतो। लोणावळ्यामध्ये अजून एक तुमच्यासाठी खास विला घेऊन आलो आहे। सो हा विला जो आहे तो टोटल 5 BHK आहे। तुम्ही 3 BHK सेपरेटली बुक करू शकता आणि 2 BHK वेगळा छोट्या फॅमिलीसाठी पण देतात। सो तुमचे जसा ग्रुप असेल त्यानुसार तुम्ही बुक करू शकता। सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, एक एक तुम्हाला डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये देणारच आहे। आता आपण आहोत मधुविलामध्ये। हे 2 कॉटेजेस आहेत ते आपण बघणारच आहोत। त्याच्या पहिलं हा जो 3 BHK विला आहे तो बघून घेऊया। एंट्रीलाच अशी ही सुंदर गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि आजूबाजूला मस्त अशी फुलांची झाडं लावलेली आहेत। सर्व ठिकाणी फुलं दिसतात मला। हा स्विमिंग पूल आणि श्री स्वामी समर्थ आणि साईबाबांची इथे मूर्ती आहे। गाडी आपण तिथे पार्क केलेली। इथे आता साईबाबांचं आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। हा पूल एरिया आहे, तिथे आपण जाणारच आहोत आणि हा आहे विलाचा एंट्रन्स। बाहेर मस्त असा झोपाळा ठेवलेला आहे पूलच्या बाजूला। आतमध्ये एंटर जेव्हा आपण करतो तेव्हा हा पहिला आहे हॉल। हा नॉन AC हॉल आहे, पण सध्या तरी मला असं वाटत नाही की गरज असेल, कारण बाहेर एवढं कडाक्याचं ऊन असताना पण आतमध्ये मस्त थंडावा आहे। हॉलमध्ये TV आहे, म्युझिक सिस्टीम आहे, फ्रीज आहे, त्यानंतर इथे सोफा आहे, तिथे आपले डिवाइस चार्ज होतात आणि हा आहे मास्टर बेडरूम। 3 बेडरूम्स आहेत, त्यापैकी मोठा आहे सर्वात। या बाजूने हा जो व्ह्यू आहे तो असा काहीतरी दिसतो आणि हे जे वॉशरूम आहे ते पण एकदा तुम्हाला दाखवतो। हे बघा, आता इथे आपण आतमध्ये होतो, बाहेर आलो, हॉलमध्ये आलो आहे पुन्हा आणि हा इथे बेसिन एरिया आहे, तिथे मस्त असा हा मिरर दिला आहे। हे बघा, हॉलसाठीचा कॉमन वॉशरूम आहे। हा असा आहे वॉशरूम, हा हॉल आणि याच्याच बाजूला 2 रूम्स आहेत। हा एक आहे आणि हा एक आहे। सो हा जो रूम आहे इथे वॉशरूम नाही आहे। हा तुमच्यासोबत जर लहान मुलं वगैरे असतील तर ते आरामात इथे 3 जण वगैरे झोपू शकतात। प्रत्येक रूममध्ये आहे ना कवच दिलेला आहे, AC आहे आणि पंखा पण आहे। सो ही अशी काहीतरी रूम दिसते। ही सर्वात लहान रूम आहे। ही 3री रूम आहे, जी 3री रूम थोडी मोठी आहे जी आपण 2री रूम पाहिली त्याच्यापेक्षा, आणि ह्याला एक वेगळा एंट्रन्स आणि एक्झिट आहे, तो मी दाखवेनच। सो हा व्ह्यू आहे या रूमचा आणि याच्याच बाजूला हा वॉशरूम आहे। सो तो वॉशरूम पण दाखवते एकदा। हा छोटा वॉशरूम आहे। आता इथून एक्झिट जी आहे किंवा एंट्री जी आहे ती इथून पण तुम्ही करू शकता या रूमसाठी, आणि इथून जे कॉटेज आहेत तिथे जाण्यासाठी आहे। इथे जे आपले केअरटेकर दादा ते राहतात। आता आपण त्या दरवाजात होतो, आपण 3 रूम पाहिल्या। हा आहे लॉन एरिया, हा आपण एक्सप्लोअर करूच संध्याकाळी चहा नाश्ता वगैरे करताना। सो आता आपण 2 ज्या उरलेल्या रूम्स आहेत त्या बघूया। सो याच्यामधली पहिली रूम आहे ही प्रीमियम रूम आहे ही। याच्यामध्ये मेन अट्रॅक्शन तुम्हाला दाखवतो। या बाजूने जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला जाणवेल की ही किती मोठी रूम आहे आणि इथलं मेन अट्रॅक्शन ते इथे आहे, म्हणजेच की हे आहे जकूझी। सो इथे जकूझी आहे। पूर्ण प्रॉपर्टीमध्ये फक्त ह्या रूममध्ये जकूझी आहे, बाकी वॉशरूम्स वगैरे तर सर्व ठिकाणी आहेतच। सो हा जकूझीवाला रूम आहे। इथून बघा केवढा मोठा स्पेस आहे। आता आपण वर जाऊया। आता आपण इथून वर आलो आणि इथून हा व्ह्यू असा काहीतरी दिसतो। मस्त डोंगर आहेत चारी बाजूंना। हा लोहगड आहे, इथे लोहगड जो विंचूकाडा बोलतो ना तो आहे, आणि हा आहे 3 BHK आणि आपण आहोत जे 2 BHKच्या सर्वात वरच्या कपल रूममध्ये। सो हा बघा ऑलमोस्ट सिमिलरच आहे। सो इथे जकूझी नाही आहे, इथे नॉर्मल वॉशरूम आहे, गीझर आहे, शॉवर आहे गरम पाणी, आणि इथून हा व्ह्यू आहे।
इथून आपण बाहेर आलो जस्ट, आणि हा गॅलरीतून हा व्ह्यू आहे. दुपारचं जेवण आलं आणि जेवणामध्ये आता व्हेज आहे. जेवणामध्ये काय काय ते सांगतो तुम्हाला. चपाती आहे, त्यानंतर मग पनीरची भाजी आहे, वरण आहे, भात आहे, सलाड आहे, लोणचं आहे, लिंबू, बटाट्याची भाजी आहे. इथे आहे ना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण मिळतं. संध्याकाळी आपण नॉनव्हेज सांगितलं. सो पॅकेजमध्ये जर तुम्ही विथ फूड घेत असाल तर मग तुम्हाला हे जेवण सगळ्या मील्स आहेत त्या इन्क्लूड असणार आहेत. ड्रोन शॉटमध्ये जसं तुम्हाला मी आता दाखवलं तसं तिथे ना सनसेट होतोय मस्त. बघा स्कायलाईन बघा कशी झाली. आपण आहोत मधुविलाला आणि आता आली आहे कॉर्न भजी आणि कांदा भजी. सो कॉर्न भजी लोणावळ्याची फेमस भजी आहे. सो त्यांनी इथून आपल्याला बनवून दिलेली आहे. जशी टायगर पॉइंटला मिळते तशीच आहे अगदी सेम. हा एंट्री गेट आणि इथून बघा एकदम मस्त स्कायलाईन झाली आहे. ह्या ज्या 2 रूम्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या. हा टेबल आणि इथे आपण उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी बसूया. लंच आपण इथे केला खाली. सो एक नंबर झालं आहे वातावरण आणि हळूहळू आता थंडी जाणवते. तर आता तुम्ही सर्व पाहून घेतलं. आता आहे ना जेवणामध्ये काय आहे ते सांगतो. दुपारी व्हेज होतं, आता नॉनव्हेज आहे. सो पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं जेवण जर तुम्ही घेतलात तर. सो आता नॉनव्हेज आहे, चिकन ग्रेव्ही, चिकन सुक्का आणि भाकरी दिली आहे त्यांनी मला. इथे इंडियन, चायनीज, पंजाबी आणि महाराष्ट्रीयन ह्या 4 प्रकारचं तुम्हाला जेवण मिळेल. तुम्ही जसं ऑर्डर देणार तसं हे लोक बनवून देतात तुम्हाला. आत्ता तरी आपण नॉर्मल जे 1000 रुपीजवालं जे पॅकेज आहे म्हणजे एक्स्ट्रा 1000 रुपीज देऊन तुम्ही विथ फूड पॅकेज घेऊ शकता. ते मी तुम्हाला दाखवतो आहे. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करत आहे ना. जर तुम्ही बुकिंग करताय तर जैन बुकिंग पण होते. सो त्याच्या वेळेला ना ते लोकांनी मला सांगितलं की किचन कम्प्लिटली साफ केलं जातं
आणि प्रॉपर प्युअर व्हेज इथे जेवण जैन पद्धतीने बनवलं जातं. सो जेवणाचं इथे तुम्हाला विथ फूड पॅकेज खूप चांगल्या रेटमध्ये अवेलेबल होईल. आता मी हे संपवतो, सोबत मूवी लागले तर ती पण मूवी बघतो आणि मग उद्या सकाळी आता तुम्हाला भेटतो. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेत आणि ॲक्च्युली थोडं लेटच उठणार होतो, पण मला यांनी सांगितलं की इथून सनराईज खूप सुंदर दिसतो आणि आता मी ड्रोन उडवतो आणि तुम्हाला दाखवतो. कारण की इथून हा बघा हा व्ह्यू आहे. सो हे सगळे डोंगर आहेत, त्याच्या मागे लोहगड आहे. हा बघा आता जस्ट सूर्य वर आला आहे. खूप भारी वाटतं, खूप भारी. आणि आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल. हे बघा. सो हा जो सूर्य आहे तो एक्झॅक्ट लोहगडच्या वर आहे आता. आणि ही आपली प्रॉपर्टी. ड्रोनमध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच. आता आहे ना मी थोडं फ्रेश होतो, ब्रेकफास्ट करूया आणि मग आपण इथून चेकआउट करणार आहोत. मॉर्निंग. सकाळ झाली मस्त. काल रात्री मस्त झोपलो, थंड वातावरण होतं. आणि आता आहे ना सकाळी नाश्त्यामध्ये जे आहे ना ते आपल्याला मिसळ दिलं आणि पोहे आहे. सो पोहे तर ट्राय करून सांगतोच. मिसळ यांची खास आहे, पोहे मस्त आहेत. मिसळ जी आहे ना, मिसळचं हे जे फरसाण आहे ते खास पुण्याहून येतं, म्हणजे पुण्याहून ते बनवून घेतात खास मिसळसाठी. आणि ही ग्रेव्ही रस्सा तो मटकीचा आहे. सो पुण्याची जशी मटकी मिसळ फेमस आहे तशीच. तर आता मी थोडंसं टाकतो याच्यावर, कारण शूट करेपर्यंत बराच वेळ जातो. सो ट्राय करून सांगतो एकदा. एक नंबर, खरंच एक नंबर. चला आता निघतोय. सर्व तुम्हाला मी दाखवलंच. पुन्हा एकदा आपण ह्या 2 रूम्स पाहिल्या. हा जो 3 BHK विला पाहिला. याची खासियत म्हणजे हा चिऱ्यांचं बांधकाम आहे. सो कोकणातला जो जांबा दगड आहे त्याच्यापासून हे बनवलं आहे. सो आतमध्ये दिवसा थंडावा असतो आणि रात्री थोडंसं गरम असतं, म्हणजे की बाहेर थंडी असते तर आतमध्ये थोडं प्लेजंट वातावरण असतं. सो हा इथे आपण लंच केला, डिनर केला. डिनर ॲक्च्युली इथे गेला आतमध्ये. सकाळी मी जो मॉर्निंग शॉट दाखवला तो इथून होता. आणि हा आहे लोहगड. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे. इथे यायचं तर तुम्हाला तुमची पर्सनल व्हेकल असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. इवन हे लोक पिकअप पण अरेंज करतात, पण मी सजेस्ट करेन की पर्सनल व्हेकल असेल तर तुम्हाला खूप बरं पडणार आहे. कारण की हा जो लोहगड आहे तिथे पण तुम्ही विजिट करू शकता. याच्याच मागे पावना लेक आहे.
या साईडला एक्सप्रेस वे आहे, तर इथून एक शॉर्टकट आहे, तिथून तुम्ही पटकन येऊ शकता. डायनासोर पार्क आहे ते पण इथेच आहे. सो 4-5 लोकेशन्स आहेत त्या तर इथून अगदी जवळच आहेत. त्यासोबत लोणावळ्याचे जे मार्केट आहे ते पण तुम्ही विजिट करू शकता, लोणावळा एक्सप्लोअर करू शकता. टायगर पॉईंट आहे, नारायणी धाम आहे, असे खूप सारे स्पॉट आहेत. त्याच्या पण हवं तर मी लिंक व्हिडिओ खाली देतो, तर तिथे पण तुम्ही प्लॅन करणार असाल तर विजिट करू शकता. सो ह्या ज्या रूम्स आहेत ह्या तुम्हाला म्हणजे फक्त 2 रूम्स तुम्ही बुक करू शकता, सिंगल रूम पण बुक करू शकता. आणि हा 3 BHK जो मागचा विला आहे तो तुम्ही 3 BHK म्हणून बुक करू शकता. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर ओव्हरऑल प्रॉपर्टी पण तुम्ही बुक करू शकता. चार्जेस जे आहेत ते जेवणाचे ॲड ऑन असतात. तर जेवणाचे जे चार्जेस आहेत ते 1000 रुपीज आहेत. त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण हे सगळं इन्क्लूड आहे जे मी तुम्हाला दाखवलं. आता जे रूम्सचे चार्जेस आहेत म्हणजे विला जर तुम्हाला बुक करायचं तर तुम्ही तो सीझननुसार त्याचे रेट वरखाली होत असतात. टेंटेटिव्ह तुम्ही पकडा, एक 10 जणांचा ग्रुप असेल किंवा 12-13 जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला 1000 रुपयाच्या आसपास तो मिळतो. म्हणजे 13-14 हजार रुपयापासून सुरू होतो. ते अगदी मग सीझननुसार खूप जास्त पण पैसे वाढतात. हे जे रेट आहेत ते मी वीकडेचे सांगितले, वीकेंडचे थोडे अजून जास्त रेट्स आहेत. सो जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर तुमचं टेंटेटिव्ह बजेट विथ फूड जर पकडाल तर 2500 रुपयाच्या आसपास पाहिजे. तर तुम्ही इथे येऊ शकता, कारण की आहे ना व्हॅल्यू फॉर मनी आहे. हे बघा सर्व ठिकाणी डोंगर आहेत. सो एक्झॅक्ट जे प्राइजेस आहेत आत्ता जे करंटचे ते तर मी व्हिडिओ खाली देईनच. आता मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह आयडिया देऊन ठेवली. सो हा होता मधुविला. इथे टोटल 2 आणि 3 5 BHK. चला आता आपली गाडी रेडी झालेली आहे रिटर्न मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी. तर मग आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.